हे ह्या सुपाऱ्यांच्या झाडांचा चाच आणि शेणखत ह्यांचे 3 ते 4 थर आम्ही देतो याच्यावरती आलटी पालटीने आणि फक्त पाणी मारत राहतो याच्यावरती ओलावा कायम राहण्यासाठी. त्याच्यामुळे आपलं जे इऱ्या आहेत त्या कुजायला मदत होतात आणि हे कुजल्यानंतर मग गांडूळ सोडतो आणि मग ते गांडूळ ते खाऊन गांडूळ खत तयार होतं. या प्रोसेसला साधारण 3 ते 4 महिने जातात. मग आता हे रेडी आहे की अजून व्हायचं आहे? हे व्हायचं आहे, अजून ही प्रोसेस चालू आहे. तयार झालेलं गांडूळ खत दाखवतो. तयार होत आलंय ते, अजून त्याला प्रोसेस आहे थोडा. मुस्लिम मुंबईच्या ठिकाणी लोकांना माहिती तेवढं पावसातच गांडूळ बाहेर येतात एवढंच माहिती आहे. आता पाऊस नाही आहे इकडे गावी. हात पुढे कर, तुझ्या हाताला काही लागणार आहे, एक थेंब सुद्धा लागणार आहे. घ्या, दुसऱ्या हातात घे. एकदम असं लोणीसारखं एकदम. हे गांडूळ हे बघा गांडूळ आहेत ना. हो, हे गांडूळ तयार झाले आणि हे खाणारे गांडूळ. हे खत तयार करणारे खास सुगंध पण एवढा मस्त येतो ना याचा. ह्या हाताला तुझ्या लागणार सुद्धा नाही. पूर्ण चहा पावडर सारखं एकदम हे जुनं कंपोस्ट. हे अशा प्रकारे ह्याचं संपूर्ण हे खत होणार आहे. ते खालून गांडूळ हे खात येणार. फक्त त्याला ओलावा कायम ठेवायला लागतो, मॉइश्चर. आणि त्यांना खाण्यासाठी हे खाद्य द्यावं लागतं शेणाबरोबर. नॅचरलीच आपण किती काय करू शकतो. केमिकल टाकून लोकांनी वाट लावून ठेवलं आहे शेताची, है ना, उत्पन्न वाढवण्यासाठी. हो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.